चंद्रपूर शहरात नालेसफाईची कामे पूर्ण क्षमतेने झालेली नाहीत। काही नाल्यांची सफाई अजूनही सुरू आहे, तर पावसाळ्यात नालेसफाई, गटार सफाई पूर्ण क्षमतेने न झाल्यामुळे शहरातील एकोरी वार्डातील नागरिकांच्या घरात घाण पाणी शिरले आहे। चंद्रपूर शहरातील अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढला गेलेला नाही, फक्त वरवरच्या प्लास्टिकच्या पिशव्या काढण्यात आलेल्या आहेत। नाले आणि गटारे पूर्ण क्षमतेने साफ न केले गेल्याने पावसाचे पाणी एकोरी वार्डातील नागरिकांच्या घरात घुसले आहे। दरवर्षी हा प्रकार पावसाळ्यात पाहायला मिळतो आहे। शहरातील मुख्य 4 ते 5 नाल्यांवरील नाले सफाईचा व संपूर्ण शहरातील गटार सफाईचा आढावा चंद्रपूर महानगरपालिकेने पावसाच्या आधीच घ्यायला पाहिजे होते, पण त्यांनी तो न घेतल्याने प्रत्येक वर्षी साफसफाई अभावी साचणारे घाण पाणी यावर्षीही साचल्याने नागरिकांमध्ये मनपाविरुद्ध तीव्र नाराजी आहे। या परिसरातील नाल्यांची आणि गटारांची लवकरात लवकर सफाई करावी अशी मागणी एकोरी वार्डातील नागरिकांनी केली आहे। मी धर्मशील काटकर, एकोरी वार्ड होटलकरांच्या मागे राहतो। गेल्या रविवारी सुद्धा इथं मुसळधार पाऊस झाला होता चंद्रपुरात, आणि आज पहाटे सुद्धा मुसळधार पाऊस झाला। या दोनच पावसाळ्यामध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे नाले सफाईची पोलखोल झालेली आहे। ही नाले सफाई आपण बघू शकता की हा नाला साफच झालेला नाही आहे, आणि इथून आत्ताही पाऊस जाऊन इतका वेळ झालेला आहे, हे पाणी जशाच्या तसं आहे। मागच्या घरांमध्ये, लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे, आणि हा रस्ता बघाल तर हा रस्ता आता साफ होऊ शकत नाही, इतकं चिखलमय रस्ता झालेला आहे। घरातून निघणं आणि जाणं येणं बंद झालेलं आहे। याच भरीसभर म्हणजे जुने श्री टॉकीजच्या इथं संपूर्ण ॲशचं डम्पिंग केलेलं आहे, आणि हे ॲश कुठेतरी ट्रान्सपोर्ट होत आहे। हे सुद्धा महानगरपालिकेने याची काळजी घेतली पाहिजे आणि याची चौकशी करून याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। शहरामध्ये कुठेही अशा प्रकारचं ॲश डंप करता येत नाही, आणि ते ॲश या नाल्यामध्ये येऊन हा नाला चोकअप होत आहे। महानगरपालिकेने हा नाला साफ करून द्यावं, एवढीच कळकळीची विनंती।